पहिलीच मॅच आणि पहिल्याच मॅच मध्ये गट्टा 11 संघाचा विजय आपल्याला पाहायला मिळाला आणि विजयाचं स्वरूप अर्थातच चांगला खेळ ज्या खेळाडूचा राहिला अर्थातच चिन्मयला इथे मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय। प्रियताईंना विनंती करतो आपण विराजमान व्हा। खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये या व्यासपीठावरती हे सर्व मान्यवर अतिथीगण इथे उपस्थित आहेत, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत। आणि त्याचबरोबरीने व्यासपीठावरती आपण पाहतो ते शहरातील नामी हस्ती आहेत, त्यांना मात्र बोलवण्यात येतं, पण आपण पाहतोय मैदानाच्या या रखरखत्या उन्हामध्ये देखील स्वतःहून ही क्रीडा नगरी संपूर्ण करण्यासाठी अर्थातच या खेळावरती प्रेम करण्यासाठी हे संपूर्ण प्रेक्षक मायबाप देखील उपस्थित झाले, त्यांचं देखील पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत। मॅच सुरू असेल त्यामध्ये आपण काही सत्कार देखील करणार आहोत। चेक एक विनंती असेल बॅटर्स मयुरेश आणि हिटमीचे जे बॅनर्स आहेत ना ते तुमची चॉईस आहे, तुम्हाला तिथेच हवेत तर ओके मॅचला सुरुवात करूयात, अन्यथा तुम्ही चेंज करू शकतात। येस मयूर सर, ओव्हर टू यू। सन्मान आपण करणार आहोत खऱ्या अर्थाने व्यासपीठावरती ज्यांच्या येण्याने रोषणाई पसरली, डोंबिवली पश्चिम मंडळ उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय जयप्रकाश सावंत साहेब इथे उपस्थित आहेत, तर त्यांचा आपण सन्मान करणार आहोत। तर मी विनंती करतोय सन्माननीय विनयजी पवार साहेबांना, विनय पवार साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करत आहोत। सांस्कृतिक शहर डोंबिवलीमध्ये आपण आहोत आणि जिथे मात्र प्रत्येक संस्कृती जपली जाते आणि त्यामध्येच आपण पाहिलं तर गोविंदा पथक अर्थातच नवयुग गोविंदा पथक त्यांचे मास्तर राज मास्तर देखील इथे उपस्थित आहेत, तर त्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत जयप्रकाश सावंत साहेबांचं। डोंबिवली पश्चिम मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय जयप्रकाश सावंत साहेब इथे उपस्थित आहेत, तर राज सरांच्या शुभ हस्ते आपण सन्मान इथे मात्र करत आहोत। भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आपण ज्यांना सातत्याने कार्यरत पाहतो, पक्षाची धुरा सांभाळताना आपण ज्यांना पाहतो, कारण की खूप मोठी संघटना आहे भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय पक्ष आहे आणि त्या पक्षाची धुरा सांभाळताना ही जबाबदारी पार पाडताना आपण जयप्रकाश सावंत साहेबांना पाहतोय आणि त्यांचा सन्मान इथे मात्र केला जातोय मास्तर राज सरांच्या शुभ हस्ते, कारण की नवयुग गोविंदा पथक देखील तितकंच विक्रमी आहे, कारण की डोंबिवलीमध्ये पहिले 8 त्यांच्याच नावावरती आहेत। त्यानंतर आपण पुन्हा एकदा मी राज सरांना विनंती करतोय, राज सरांच्या शुभ हस्ते अजून एक सन्मान आपण करणार आहोत। मंचावरती उपस्थित बावा कारभारी साहेब देखील उपस्थित आहेत, तर त्यांचाही सन्मान आपण करणार आहोत। राज सर पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतोय आणि सन्मान स्वीकारण्यासाठी मी बावा कारभारी साहेबांना देखील विनंती करतोय। सन्मान इथे मात्र केला जातोय, मायेची आपुलकीची ही उबदार शाल आणि त्यासोबतच या स्पर्धेची अविस्मरणीय भेट, आकर्षक मोमेंट देऊन साहेबांचा सन्मान इथे मात्र केला जातोय। खऱ्या अर्थाने डोंबिवली प्रीमियर लीग आज मात्र डोंबिवली शहरातील अनेक उद्योजक आणि त्यासोबतच पक्ष बाजूला ठेवून सर्व एकत्र येऊन आज मात्र मंचाची शोभा वाढवण्यासाठी सर्व उपस्थित होतील आणि त्यामुळे सर्वांचं स्वागत आपण करणार आहोत। डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आणि कंट्रोल रूम मध्ये आवाज ऐकताय तुम्ही मनीष सरांचा। धन्यवाद, थँक्यू सो मच मयूरजी भोईर सर। हे शुभ सन्मान करणं ही देखील एक मोठं कार्य आहे आणि ते देखील तुमच्या हस्ते पार पडत आहे। पहिल्या षटकाचा खेळ संपला, धावा लागल्या धावफलकावरती आपण पाहतो तर 14 धावा लागल्यात आणि या षटकामध्ये सगळं काही घडलं, सिंगल झाले, डबल्सही पाहिल्यात, 2 चौकारही आल्यात, चांगली बॅटिंग झाली आहे मयुरेश कडून। 14 धावा त्या पहिल्याच ओव्हरमध्ये 14 धावा लागल्यात, सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये कार्यरत आहेत दोन्ही पंच, त्यांचंही कौतुक करणं तेवढंच गरजेचं आहे। एका दिशेला चेतन चव्हाण सर आहेत आणि दुसऱ्या दिशेला आपण पाहतोय दीपक बाईंग सर। दीपक सरांचं कौतुक करावं तेवढं कमी, अंडरआर्मचं विश्व ज्यांनी अगोदर पाहिलंय ना त्यांना माहितीये दीपक सर कोण आहेत, काय आहेत, असल्फा सारखा मोठा संघ, त्याचबरोबर त्यांची बॅटिंग, वा म्हणजे आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला लाभल्यात।
मग सध्या तरी ही जी कॉन्टेस्ट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, अक्षय गुरव वेग प्रचंड, पण त्या वेगेने जिथे तारला नाहीये तर बाहेर नेलाय. पहिल्याच बॉल वरती संकेत जावकाच्या बाहेर. व्हाईट +4 येत आहेत 5 धावा त्या पहिल्याच बॉल वरती. झालंय असं की सध्या तरी हे जे क्रीडांगण आपण पाहतोय ना, JB ग्राउंड, त्यावरती खेळपट्टी ती थोडीशी मोठी आहे आणि त्याच बरोबरीने ज्या स्क्वेअर बाउंड्रीज आहेत त्या थोड्याशा छोट्या झाल्यात. म्हणूनच ते धावफलक ते मोठं होताना पाहायला मिळतंय तुम्हाला. मयुरेश अनेक वर्षापासून हा खेळाडू खेळलाय, पण अक्षयकडे देखील मोठा अनुभव आहे. तोही त्याला पणाला लावणं गरजेचं. बॅटची हलकीची करायला लागला. पुन्हा एकदा बॉल ट्रॅव्हल होतोय. मागच्या बॉलवर नशिबाचा हाला, या बॉलवरती बॅटची कडा घेऊन आलाय, पण येणं गरजेचं आहे. बॅक टू बॅक बाउंड्री झाल्यात. इथे देखील पाळत पंचाचा लोचा कॉल येतो. मिस फिल्डिंग केली जाते. फाईव्ह लेग बीट, बॅक टू बॅक, पहिला दुसरा तिसरा 3 बॉल 3 चौकार. धन्यवाद. बॉल डिलिव्हर केलाय फक्त एक आणि त्यासाठी तब्बलच्या 14 धावा खर्च केल्यात अक्षयनी. कमबॅक करेल का? तर कमबॅक करावाच लागेल. याचा आयकॉन आपण तो खेळताना पाहायला मिळतोय. चांगला खेळ त्यालाही करावा लागेल. कमबॅक करावा लागेल. पुन्हा एकदा ड्राईव्ह केल्या बॉलला आणि याही वेळेस खरा फिल्डिंग केली जाते. आणखी एक चौकार. आता मयुरेश हा घुगळणारी बॅटिंग करतोय. चौथा आलाय. 4 चौकार आलेत. बॉल फक्त 2 लीगल झाल्यात. 18 धावा आतापर्यंत. त्याचबरोबर आता मात्र आमच्या व्यासपीठावरून मान्यवर देखील आमच्यापासून रजा घेतात. मी पुन्हा एकदा मान्यवरांना मनापासून विनंती करीन, कळकळीची विनंती, उद्याच्या बक्षीस समारंभाला देखील आवर्जून उपस्थिती आपली नोंदवा. संपूर्ण मान्यवर कमिटीला मी विनंती करतोय, आवर्जून या, कारण की आपली हक्काची प्रीमियर लीग आहे. कारण की जिथे मात्र कोणता पक्ष नाही, जिथे मात्र कोणता वर्ग नाही, जिथे मात्र कोणता क्लास नाही, जिथे मात्र कोणती जात नाही, जिथे मात्र डोंबिवलीकर एकत्र येऊन ही स्पर्धा अनुभवतायत. त्यामुळे सर्वांना मी विनंती करतो, आवर्जून या स्पर्धेमध्ये उपस्थिती नोंदवा. पण मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, ज्या आयकॉन वरती विश्वास ठेवला होता त्या आयकॉनचा अगेन्स्ट दावा बनायला सुरुवात झाली. मनीष सर अगदी बरोबर म्हटलात आणि काय उल्लेख केलात सर. या प्रीमियर लीग मध्ये तुम्ही जात पंथ धर्म पक्ष हे पाहत नाही. ही हक्काची प्रीमियर लीग आहे. पुन्हा एकदा स्वीप केला निखिल आहेत आणि निखिलने चांगली फिल्डिंग केली. अडवलाय बॉल, ठेवलाय मैदानाच्या आतमध्ये. अक्षय म्हणत असेल कुणीतरी या, कुणीतरी तो फिल्डिंगचा स्टँडर्ड दाखवा. मलाही आता आत्मविश्वासाची आवश्यकता असणार आहे. धावसंख्या धावफलकावरती 33 या आकड्यावरती गेली आहे. इथे देखील पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न केला होता, धाव घेतली नाहीये. डॉट बॉल आलाय. अक्षयने तो डॉट बॉल टाकलाय. तेही कुवत त्याच्याकडे आहे. आणि आतापर्यंत आपण पाहिलं ना तर 7 मिनिटांची अवधी झाली आहे. 16 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर्स कंप्लीट करणं गरजेचे आहेत. 20 मिनिटांमध्ये 5 ओव्हर्स, 2 मिनिटांचा बफर तोही देण्यात येईल. आणि तो जर तुम्ही पालन नाही केला तर मात्र स्ट्रेट फॉरवर्ड 3 धावेची पेनल्टी मिळणार आहे तुम्हाला. याही बॉलवरती सिंगल येते. सिंगलच्या साह्याने धावफलकही पुढे जात आहे. 34 धावा लागल्यात धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 34, 34 धावा लागल्यात धावफलकावरती. अक्षय गुरवच्या या पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा आल्यात. वा, अक्षयवरती देखील हल्ला चढवण्यात आलाय आणि सगळ्याच आयकॉनचा जो खेळ आहे ना त्यांना रीड केलाय. त्यांच्यावरती सगळ्यांनीच अभ्यास केलेला आहे. चला, भरपूर वेळ आपण घेताय. तन्मय प्रतिष्ठान 7 मिनिटं आणि 50 सेकंदांची अवधी झालेली आहे. चला, स्पीडअप करा. बघा, ओव्हर ब्रेक मध्ये कुठल्याही प्रकारे स्टॉपवॉच थांबवली जाणार नाहीये. स्टॉपवॉच फक्त एकाच वेळेस थांबव जेव्हा ड्रिंक्स ब्रेक असतील. त्या व्यतिरिक्त स्टॉपवॉच चालू राहील. आणि आतापर्यंत 8 मिनिटं आणि 15, 16, 20 सेकंदांची अवधी तुम्ही आतापर्यंत घेतलेली आहे. दोन्ही तुमचे 12th मॅच इथे उपस्थित आहेत. त्यांच्याही माहितीसाठी
तन्मय प्रतिष्ठान संघाकडून आपल्याला साईल पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर माझ्या डाव्या बाजूला म्हणजेच यश भालेराव उपस्थित क्रमांक बॅटर वय वर्ष 40 ही त्याने ओलांडलंय पण वाटत नाहीये कुठल्याही प्रकारे खेळ अंडरआर्मचा असू देत ओव्हरआर्मचा असू देत संदीपनी अनेक वर्ष खेळ चांगला केलाय मयूर स्ट्रायकिंग एंड वरती असेल हे कॉन्टेस्ट पाहायला मजा येईल दोन नामवंत खेळाडू एकमेकांच्या समोर मयुरेशच्या बॅट म्हणून पुन्हा एक वेळेस आणखी एक आलाय दणदणीत आलाय कणकणीत आलाय मयुरेशची बॅट आज बोलते त्या बॅट मधून धावा येत आहेत त्या धावत आहेत धावांचा पाऊस पडतोय आणखी एक चौकार आलाय वन मोर या चौकाराच्या साह्याने धावफलकही पुढे जात आहे धावा लागल्यात 39 धावफलकावरती पहिल्या 3 बॉलचा खेळ झालाय आणि अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे पुढचा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळल्यात संदीप आहेत लॉंग ऑफ वरती चांगली फिल्डिंग केली जाते फक्त सिंगल मिळणार आहे यावेळेस टप्पा थोडासा खेचून ठेवला होता निखिल त्याचं नाव काय निखिल तो त्याचं नाव काय सर एक मिनिट सर सोहम आपल्याला विनंती सोहम तो हिटमीचा बॅनर फक्त बाउंड्रीच्या बाहेर घ्या थोडासा येस मॅच ऑन वा वातावरणही बदललंय यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय डाऊन द ग्राउंड लक्ष्मच्या बाहेर पण संकेतचं कौतुक करावं लागेल बॉल पायाला अदळलाय पंच सांगतात पंचाच्या भूमिकेमध्ये आपण चेतन चव्हाण सरांनाही पाहतो जे मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत दीपू सर आपल्याला स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात ऊनही प्रचंड आहे सिंगल मिळते लेग बायच्या स्वरूपाने 41 इथे स्वीप केल्या बॉलला खेळाडू तैनात आहे वेगाने आले डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता बॅक करावा लागेल बॅक केलाय आणि फक्त सिंगलच मिळणार आहे 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 42 धावा लागल्यात धावफलकावरती काय खेळतोय मयुरेशच्या बॅट मधनं आतापर्यंत आपण तब्बलचे 6 चौकार पाहिलेले आहेत वा 31 धावांवरती वैयक्तिक खेळतोय 13 बॉल आणि 31 धावांवरती खेळतोय वेळेची अवधी आणि स्टॉपवॉच चालू झाली आहे 11 मिनिटं आणि 30 सेकंदाची अवधी आतापर्यंत टीनू आपण घेतली आहे 16 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट करणंही तेवढंच गरजेचं अन्यथा एक खेळाडू मग तुम्हाला मैदानाच्या बाहेर घ्यावा लागेल मग गॅप अजून मोठी होईल मयुरेश काय खेळतोय पठ्ठ्यानी 31 धावा आतापर्यंत त्याच्या वैयक्तिक आल्यात 6 चौकार त्याच्या बॅट मधून आल्यात मजा येईल 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे पाहूयात त्या 12 बॉलवरती धावा किती बनतात आतापर्यंत 42 धावा लागल्यात धावफलकावरती 42 ऑन द बोर्ड निखिलकडेही वेग प्रचंड आहे रफ्तार का सौदागर अशा नावानेही प्रसिद्ध हा खेळाडू आहे डावखोऱ्या हाताची चक्री शैलीची गोलंदाजी पुढचा बॉल इथे देखील स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता फुल टॉस बॉल होता फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला बॅट आणि बॉलचा काहीही संपर्क होत नाहीये लेग बाय स्वरूपाची ही धाव नक्कीच ऍड केली जाईल पण वैभवचंही कौतुक करावं लागणार आहे वैभवनी चांगला खेळ केला तो अँकर रोल आपण म्हणतो ना की समोर चांगला बॅटर आहे चांगली बॅटिंग आजही करतोय मग त्याला ती स्ट्राईक रोटेट करून देणं तेही गरजेचं आहे डॉट बॉल येत नाहीयेत वैभवही चांगली स्ट्राईक रोटेट करून देतोय 43 धावा लागल्यात धावफलकावरती पण निखिलनी चांगला रोख लावणं गरजेचं आहे
पुढचा बॉल पायावरती अदायला चांगली फिल्डिंग केली जाते. अक्षय आहे डीप मध्ये मिड विकेट वरती. चांगली फिल्डिंग अक्षयची राहिली आहे. नक्कीच ते पहिलं षटक महागडं राहिलं पण मात्र हारून चालणार नाहीये ना. हारून कसं चालेल. हा क्रिकेटचा खेळ आहे. त्यातल्या त्यात डोंबिवलीतली सगळ्यात मोठी अंडरअपची क्रिकेट स्पर्धा आहे. डोंबिवली प्रीमियर लीग आहे. मग तुम्हाला ती फाईट करावीच लागेल. मयुरेश मात्र स्ट्रायकिंग एंड वरती आहे. ज्या खेळाडूची चर्चा झाली त्याच्या त्या कॅचची चर्चा राहिली आहे. पुढचा बॉल इथे देखील बॉलला लीफ करण्याचा प्रयत्न राहिला होता. पाहूयात पंचाचा सिग्नल. इट्स अ व्हाईट बॉल. काय लीफ केलाय. अप्रतिम लीफ केलाय बा. रिफ्लेक्सेस ते देखील तेवढेच चांगले त्या खेळाडूचे. अगदी एवढं मोठं क्रीडांगण आहे आणि सगळं काही त्या इंचेस सेंटीमीटर वरती येतं. बॉल लीफ केला त्याची ती एक्स्ट्राची धाव मिळते. 45 लागल्यात. इथे देखील यॉर्कर. अप्रतिम. काय बॉल हाताळलाय निखिलने. वा निखिल काय गोलंदाजी करतोय. समोरचा संघ तुमच्यावरती हल्ला करतोय आक्रमण करतोय आणि इथे प्रतिहल्ले करण्याचं कार्य तो देखील निखिल करतोय. निखिल घाडीगावकर ओमसाई गणेश संघ त्या संघातील एक नामवंत गोलंदाज आहे. वैभव देखील समोर आहे. आता मात्र वैभवला देखील थोडस आक्रमक होण्याची आवश्यकता आहे. पाहूयात. पुढचा बॉल समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. गोळीच्या वेगाने आक्रमकतेची आपण चर्चा करतोय. वैभव सांगतोय मयुरेश कडे स्किल्स आहेत ना माझ्याकडे आहेत. बॉल गेलाय मैदानाच्या बाहेर. झट फट फटाफट आलाय चौकार. पण मात्र एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. दोन्ही बॅटर्सनी 50 धावा कंप्लीट केल्या आहेत. या स्पर्धेतली पहिली 50 धावेची पार्टनरशिपही पूर्ण केली जाते. वा वैभव. आणि काय खेळ आहेस मयुरेश. अप्रतिम खेळ. 50 धावा लागल्या धावफलकावरती. मोठं धावफलक होणार यात शंका नाहीये. जयवीर विके प्रतिष्ठान त्यांच्यासोबत तन्मय प्रतिष्ठान प्रतिष्ठेच्या लढाईमध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा पायावरती आदळला. याही वेळेस गोळीच्या वेगाने आणखी एक बॉल मैदानाच्या बाहेर येतोय चौकार. बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 चौकार आल्यात. पाहूयात तिसऱ्याही बॉल वरती वैभव पुन्हा एकदा आणखी एक चांगला स्ट्रोक खेळतोय की मात्र निखिल कमबॅक करतोय. हा बॉल ही पाहण्यासारखा असेल. इथे देखील बॅटची हलकीशी कडा लागते. शॉटर तोही बीट होतोय. थोडस व्यवस्थित थोडस सांभाळा. पण 3 बॉल 3 चौकार. वैभवचाही खेळ अप्रतिम. त्याच्याही बॅट मधून 3 चौकार आलेत आणि 4 षटकाचा खेळ संपलाय. धावा लागल्यात किती धावफलकावरती तर धावा लागल्यात 58. 58 धावा लागल्यात धावफलकावरती आणि वेळेची अवधी आपण घेतली आहे अगदी ठीक 15 मिनिटं आणि 56 सेकंदांची अवधी तुम्ही घेतली आहे. वा. पंधरा मिनिटं आणि 57 सेकंदामध्ये नक्कीच आपण 4 ओव्हर कंप्लीट केल्यात. मग मात्र आता तुम्हाला 20 मिनिटं दिले जातील. त्यामध्ये तुम्हाला हे 5वं षटकही कंप्लीट करणं गरजेचं आहे. एकंदरीतच 58 धावा लागल्यात धावफलकावरती. 58 ऑन द बोर्ड आणि कौस्तुभचा वापर करण्यात येतो आता शेवटचं स्लॉग ओव्हर फेकण्यासाठी. हा दादा बोल. मयुरेशला हो वड बॉल. पहिलाच बॉल चांगला हाताळलाय. हा नवदूत खेळाडू आहे. यंगस्टर आहे. टीम मंगलमूर्ती संघामधून नेहमीच कार्यरत असतो आणि त्याच्यासाठी ही पारितोषिक आलाय. जर 3 विकेट्स घेतल्या तर मात्र कौस्तुभला 500 रुपयाचा पारितोषिक असेल संघाकडून. मंगलमूर्ती संघाकडून ते असेल. पहिला बॉल अप्रतिम. पुढे साऊंड डान्सिंग डाऊन द ट्रॅक केल्यात. यावेळेस टप्पा थोडासा खेचून ठेवला. काय बॉलिंग करतोय कौस्तुभ. मग यासाठीच तर तो अट्टहास आहे ना की तळागाळातल्या खेळाडूंना यंगस्टर्सला हा प्लॅटफॉर्म मिळाला.
आपल्याला ती खेळी आठवते ना, ते पहिलं वर्षही आठवतं जिथे महेश शिंदेचा आपण उल्लेख केला. मग तिकडनं त्या खेळाडूंनी मागे बघितलं नाही, टू व्हीलर बाईकही त्याच्या नावावरती केली. पण सुरुवात कुठून झाली तर ती पहिल्या पर्वापासून त्या DPL पासून झाली. असेच काही खेळाडू आहेत. आदित्यचाही उल्लेख करणं गरजेचं आहे. यंगस्टर होता, बेस्ट बॉलरचा किताब त्यांनीही मिळवलेला. सध्या तरी कौस्तुभ बॉलिंग ट्रॅकवर, पहिले 2 अप्रतिम. पुढचा बॉल स्क्वेअर करण्याचा प्रयत्न केला, इथे देखील टप्पा पडल्यानंतर बॉलही फिरतोय, गर्रकन वळण घेतोय आणि आणखी एक डॉट बॉल टाकलाय कौस्तुभनी. जिथे प्रत्येकावरती हल्ला करण्यात आला, हे डॉट बॉल्स ना तेही काही सुवर्णापेक्षा कमी नाहीयेत. वा, काय गोलंदाजी करतोय. स्लॉग ओव्हर 3 बॉल वरती फक्त एकच धाव दिली आहे. पुढचा बॉल, यावेळी पायावरती बॉल, चुकीचा बॉल, चुकीला माफी नाही. कौस्तुभच्या बॅटमधनं आणखी एक स्वीपचा चौकार येतोय. वैभवच्या बॅटमधून आलाय चौकार आला. त्या चौकाराच्या साहाय्याने धावफलक पुढे जात आहे आणि 63 धावा लागल्यात धावफलकावरती. 63 मोठं धावफलक आहे. बॅटिंग ही चांगली करावी लागेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, काय कमबॅक केलाय कौस्तुभनी. विकेटचं पतन, विकेट घेतली आहे. पण मात्र ही पार्टनरशिप, वैभवची बॅटिंग आवडली असेल तर वैभवसाठी जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. काय बॅटिंग केली आहे वैभवनी. रितेश येतोय नवीन बॅटर, तो शेवटचा बॉल खेळण्यासाठी येतोय. कौस्तुभनी अप्रतिम कार्य केलेलं आहे. आणि हा पहिलाच बॉल तो देखील चांगला खेळण्याचा प्रयत्न केला होता. थोडासा स्क्वेअर कट केल्या बॉलला, पण चांगली बॉलिंग केली आहे. टीम मंगलमूर्ती या तळागाळातल्या खेळाडूंना कुठून आणते, कसं आणते ते त्यांना माहितीये. पण तो खेळ चांगला केला जातो. कौस्तुभ साठीही टाळ्या व्हायला हरकत नाहीये. फक्त एक चुकीचा बॉल, पण त्या स्लॉग ओव्हर मध्ये चांगली बॉलिंग केली आहे. 63 धावेंवरती इथे रोखलंय आणि 64 धावेचं भलं मोठं लक्ष असणार आहे. सुनने का गाना. यानंतरची मॅच झिझा 11 आणि त्यासोबतच आई गावदेवी दिविशा ऑल स्टार 11. कॅप्टन लगेच टॉस बॉक्स मध्ये या, टॉस साठी रिपोर्टिंग करायची आहे. झिझा 11 आणि त्यासोबतच दिविशा ऑल स्टार आई गावदेवी. कॅप्टन्स आपल्याला विनंती आहे, टॉस बॉक्स मध्ये आपण रिपोर्टिंग करा. जिथे नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आता मात्र आपण डोंबिवली प्रीमियर लीग मधील तिसरा मॅचचा टॉसचा शुभारंभ करत आहोत. तर टॉस करण्यासाठी मी विनंती करतो व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय सन्माननीय हेमंतजी भोईर साहेब. हेमंतजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. दोन्ही टीमचे कॅप्टन, एका बाजूला आपण झिझा 11 संघाला पाहणार आहोत आणि एका बाजूला संघ असेल तो म्हणजेच दिविशा ऑल स्टार आई गावदेवी दिविशा ऑल स्टार.
हेमंतला विनंती करतो हेमंतजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते. मातीमध्ये 2 खेळ फार पाहायला मिळतात. अर्थातच क्रिकेटचा क्रेज आहे डोंबिवलीमध्ये तितकाच आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शर्यतीचा देखील तितकाच क्रेज आहे आणि शर्यतीमध्ये खूप चांगलं नाव आहे हेमंतजी भोईर साहेबांचं. तर हेमंतला विनंती करतो आपण विराजमान व्हा. टॉस इथे मात्र झालेला आहे. टॉस जिंकलाय तो म्हणजे टीम आई गावदेवी दिविशा ऑल स्टार संघाने. तर सर्वप्रथम महेश निर्णय काय असेल? बॉलिंग घ्यायचा निर्णय. ऍज अ आयकॉन म्हणून तू या स्पर्धेमध्ये खेळतोय, संघाचं नेतृत्वही करतोय, कॅप्टनशिपची रिस्पॉन्सिबिलिटी देखील समजतोय आणि त्यासोबत डोंबिवली प्रीमियर लीगचं महत्व यंगस्टर्सने देखील संघ भरलेला आहे आणि चांगला संघ मला पाहायला मिळतोय. आई गावदेवी दिविशा ऑल स्टार ओनर आणि संघाबद्दल काय म्हणशील? संघ बघू सगळे खेळणारेच आहेत आणि मेन म्हणजे DPL म्हणजे सगळे यंगस्टर लोकांसाठी जे बघायला गेले तर सगळेजण परफॉर्मन्स केले तर ते वरती येतील खेळून तर आपल्याला सगळे प्लेयर पण दिसतील आणि आमचं पण हेच आहे, बघू आता कसे घेत आहेत ते. तर प्रयत्न असेल की चांगला खेळू. मला अजूनही आठवतं एका भावाचं खूप मोठं नाव होतं किरण शिंदे, पण महेश शिंदेला नेहमी मी बॅट पकडताना पाहायचो आणि त्यानंतर महेश शिंदेनी कमबॅक केला आणि संघामध्ये स्थान मिळालं आणि आज महेश शिंदेला बाईक मिळाली आहे. तर हे यंगस्टर्ससाठी खूप मोठं हे मोटिवेशन आहे. हे यंगस्टर्स सध्याच्या घडीला तू देखील यंग आहे, पण ज्याप्रमाणे हे यंग ब्लड मैदानाच्या आतमध्ये एक मॅच नंतर परफॉर्मन्स असं समजतात की आपण संपूर्ण मॅचेस जिंकलोय, तर त्या यंगस्टर्सना भाणेवरती आणण्यासाठी काय मेसेज देशील? यंगस्टर लोकांना हेच सांगेल की आपला खेळवर फोकस करा, जास्त काय इकड तिकडचा बघू नका. आपला गेम जेवढा चांगला कराल तेवढाच म्हणजे तुमच्यासाठी चांगला असेल आणि तुम्ही खूप वरती याल आणि आशा करतो की खूप सारे डोंबिवलीमधले जे यंगस्टर आहेत ते असेच खेळत राहा आणि वरती येत राहा, हेच प्रयत्न आहे माझी. माझा अंतिम प्रश्न ऑपोजिशन बद्दल काय म्हणशील? कारण की ऑपोजिशनचा कॅप्टन तुझ्या संघामधला आहे. आज मात्र त्याला सरवायचं आहे, कारण की नेहमी प्रार्थना करत असतील जेव्हा तुझी विकेट जाते अंकेशच्या बॅटमधून धावा होत आहेत. आज मात्र विचार करायचा अंकेशच्या बॅटमधून धावा नको होत आहेत. तर त्या समोरच्या संघाबद्दल काय म्हणशील? समोरचा संघ खूप चांगला आहे, खूप धडाकेबाज आहे, कारण की त्यात अंकेश पाटणे पण आहे, कारण की खूप जादूगर बॉलर आहे तो, कधी काही करू शकतो ते आम्हाला माहिती आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे. तर बघू आम्ही जेवढा चांगलं खेळू तेवढा प्रयत्न करू, जेवढा होते तेवढा. तर आता मात्र माझ्यासोबत जोडले आता जिजा 11 संघाचे कर्णधार. जिजा 11चा कॅप्टनशिपची रिस्पॉन्सिबिलिटी मिळाली अंकेशला. अंकेश या स्पर्धेकडे कशा प्रकारे पाहतो आणि या मॅच मध्ये टॉस किती महत्वाचा होता तुझ्यासाठी? टॉस नक्कीच महत्त्वाचं असतो, पण ते टॉस जिंकणं किंवा हारणं हे आपल्या हातात नसतं, पण त्याच्या पुढचा जो गेम करायचा असतं ते नक्कीच आपल्या हातात असतं आणि तोच करण्याचा प्रयत्न असेल. आणि जर डोंबिवली प्रीमियर लीगचं म्हटलं तर सगळ्यांचं स्वप्न असं डोंबिवली प्रीमियर लीग खेळण्याचं, हे 3रं वर्ष हे सुद्धा असं सक्सेसफुल पार पडेल अशीच म्हणजे मी प्रार्थना करतो. यस, नक्कीच गल्लीतलं स्वप्न आज मैदानावरती त्याची पूर्तता होते. पण ज्याप्रमाणे या प्रीमियर लीग मध्ये समोर महेश शिंदे सारखा आयकॉन आहे आणि मी नेहमी म्हणत असतो की ही डोंबिवली प्रीमियर लीग आयकॉन्स वरती प्रेशर असतं, पण अंडर रेटेड प्लेअर इथे मात्र चमकून उठतात. गेल्या वर्षीचा मॅन ऑफ द सिरीजचा किताब जिथे सोडला होता तिथूनच मात्र या स्पर्धेमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न असेल. गेल्या वर्षीचं जे होतं ते गेल्या वर्षीच संपलं, आता इथून मात्र नवीन सुरुवात असेल. आणि महेश शिंदेचं म्हटलं तर कुठलीही मॅच काढू शकतो तो. म्हणजे आपण तर बघितलं तर पहिल्या वर्षी त्याला मॅन ऑफ द सिरीज भेटली याच टुर्नामेंटमध्ये. त्या टुर्नामेंटच्या आधी तो एकही टुर्नामेंट खेळला नव्हता, म्हणजे त्याची खासियत आहे ती. त्याच्यामुळे महेश शिंदे जेव्हा समोर असेल तेव्हा प्रेशर कुठल्याही भारीतल्या प्लेअरवर असेलच. टॉस इथे मात्र झालेला आहे आणि पहिले 2 सीझन जर तुम्ही पाहिले असतील मित्रांनो, माझ्या उजव्या साईडला आहे पहिल्या सीझनचा मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावणारा महेश शिंदे आणि माझ्या डाव्या बाजूला आहे सेकंड सीझनचा मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावणारा अंकेश पाटणे. ही रायव्हलरी जबरदस्त असेल, कारण की कोण कोणाला धोबी पछाडतील याचं उत्तर काही क्षणातच मिळेल, पण मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेली मॅच देखील तितकीच महत्वाची. मी टॉस बॉक्स मधून माहिती देतो, टॉस जिंकलेला आहे तो म्हणजे आई गावदेवी दिविशा ऑल स्टार संघाने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. वयात कंट्रोल रूम मध्ये. थँक्यू थँक्यू सो मच मयूर सर. अप्रतिम उल्लेख केलात की हे जे दोन्ही खेळाडू आहेत, पहिल्या वर्षी मॅन ऑफ द सिरीज महेश यांना, दुसऱ्या वर्षी मॅन ऑफ द सिरीज अंकेश यांना, आणि एका संघातनं अनेक वर्ष कार्यरत आहेत. मग आता एकमेकांच्या विरोधात डावपेच माहिती आहेत, खेळ चांगला होईल यात मात्र शंका नाही आहे. त्याचबरोबर दुपारचं सत्र झालेलं आहे. भोजनाची व्यवस्था देखील डोंबिवली प्रीमियर लीगच्या माध्यमातून सर्व संघांसाठी केलेली आहे मित्रांनो. तर सर्व संघांना ही सूचना मी करतोय की आपलं भोजन कलेक्ट करून घ्या आमच्या व्यासपीठाच्या अगदी बॅक साईडला.
सर्वांचं जेवण उपलब्ध करून ठेवलेलं आहे. तर मित्रांनो, लवकर जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी तुम्ही उपस्थित व्हा. आणि त्याचबरोबर मी विनंती करतोय भावेशजी म्हात्रे साहेबांना, आपण देखील आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. सध्याची परिस्थिती मॅच रफ अँड टफ सिच्युएशन मध्ये, आणि बरीच सरांचे शब्द देखील आता मात्र फुटायला तयार होत आहेत. मॅचची परिस्थिती गंभीर, आणि आता गंभीर घावांवरती मलमाचं काम करतील ते म्हणजे आमचे मनीष सर. लेग बायच्या धावा मिळाल्या. बॅटर सेफ. यावेळेस देखील पुन्हा एकदा आपण पाहतो टप्पा पडून बॉल आतमध्ये थोडासा आला, पण तरी देखील रिटर्न क्रिजच्या बाहेर आहे. चेतन सर सांगतात इट्स अ वाईट बॉल. आणि त्याचबरोबर मॅनेजमेंट टीमची आमच्याकडे सूचना येते की तेही सांगतात, कर्णधार कॅप्टन संकेत भगत, आपल्याला विनंती, आपणही व्यासपीठावरती या आणि आपणही विराजमान व्हा. या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. सातत्याने आम्हाला मॅनेजमेंट टीम सांगते की संकेत सरांना सांगा व्यासपीठावरती येऊन तुम्ही इथून सामना एन्जॉय करा. शिवाचंही कौतुक आहे. 2 to go. 2 बॉलचा खेळ शिल्लक. नासिंग डाऊन द ट्रॅक. यावेळेस बॅटचा फेस थोडस ओपन करण्याचा प्रयत्न केला, पण नो बॉल आहे. नो +1 2 मिळतील. संघर्ष करावा लागेल, चांगला खेळ करावा लागेल, टार्गेट करावा लागेल. मुख्यतः म्हणजे तुम्ही मयुरेशच्या विपक्षात कसं खेळताय, आणि त्यानंतर उर्वरित टीम मध्ये गोलंदाज कोण आहेत त्यांच्या विपक्षात कसा खेळ करावा लागणार आहे. कारण 5 ओव्हरची मॅच आहे. त्या मॅच मध्ये तुम्हाला जिंकण्यासाठी 64 करायच्यात. लक्ष मोठं आहे, पण पाठलाग होईल यातही ती मात्र शंका नाही आहे. स्विचिंगचा प्रयत्न केला होता, वेगाने धाव कंप्लीट करावी लागणार आहे. बॅकअप करावा लागेल. बॅकअप केलाय, सिंगल मिळते फक्त. 5 बॉल आणि 8 धावा लागल्या धावफलकावरती. त्या वेळेच्या अवधीचं पालन करणंही गरजेचं आहे. 4.5 मिनिटं घेतलेत आतापर्यंत. पुढचा बॉल पुन्हा एकदा फॉलिंग स्वीपचा प्रयत्न केला होता. इथे देखील फिल्डर तैनात आहे. दी डीप मध्ये फिल्डर तैनात आहे, कारण मास्टर माइंड मैदानाच्या आतमध्ये यशांच्या मागे आहेत. त्यांनाही माहित आहे कुठला खेळाडू कसा खेळतोय. संपूर्ण डोंबिवलीचं अंडर ऑफ क्रिकेट त्यांनी अगदी खूप वर्षांपासून पाहिलेलं आहे. कुणाचे काही वीक पॉइंट्स आहेत, कुणाची स्ट्रेंथ काय, ही सगळी त्यांना माहिती आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा लागल्यात 9 धाव फलकावरती. जयेश येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. ज्युनियर किंग बॉय संघातून अनेक वर्ष चांगलं कार्य केलेलं आहे जयेशने देखील. पण मात्र प्रणयला चांगला खेळ करावा लागेल. इथे देखील पुन्हा एकदा चांगला खेळाचा आपण उल्लेख केला. वा, काय फिल्डिंग केली आहे मयुरेशने. अप्रतिम दर्जेदार. योग्य त्या स्थानावरती योग्य त्या खेळाडूची तैनाती करणं हे देखील तेवढंच गरजेचं आहे. चेक. त्याचबरोबर मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय वरुणजी दुलोरे साहेब, आपण देखील मॅचचा आनंद घेण्यासाठी इथे उपस्थिती नोंदवली, त्यामुळे आपलं देखील मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. वरुण दादा, आपण देखील आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. या साहेब, आपलं देखील कौतुकास्पद स्वागत आम्ही करतोय. विनंती, आपण व्यासपीठावरती या आणि इथून सामना एन्जॉय करा. दोन्ही दिशेने हल्ला करावा लागणार. इथे शॉट फसलाय, फटका फसलाय, बॉल हवेमध्ये, आणि अशाच प्रकारे बॉक्स आउट स्वरूपाने विकेटचं पतन होत आहे. सो बॅक टू द डगआउट. त्याचबरोबर मग सध्या तरी तुम्ही अंडरआर्मचं क्रिकेट पाहताय, त्यातील या एका नावाची चर्चा राहिली आहे. अनेक स्पर्धेमध्ये ज्यांच्या नावाची छाप राहिली आहे असे आमचे जवळचे मित्र म्हणजे अभिजित सुर्वे सरही, त्यांचंही आगमन होतंय. त्यांनाही विनंती असेल सर आपणही या. तुम्हालाही विनंती असेल तुम्ही समालोचन कक्षामध्ये या. तुमचंही स्वागत आहे. नवीन बॅटर संकेत येत आहेत. नवीन बॅटर संकेत, चांगला खेळ करावा लागेल संकेतलाही. धावफलक मोठा आहे, 10 धावा लागल्यात. अजूनही 54 धावेची आवश्यकता असणार आहे. इथे संकेतचाही फटका फसलाय. अगदी समोर खेळायचं होतं, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं, पण टप्पा पडल्यानंतर वेगही चांगला आहे. त्याचबरोबर ती फिरकी अप्रतिम आहे जयेशकडे.
इथे देखील आपण पाहतो तर बॉलला लीफ केल्याप्रमाणे चांगला खेळ करावा लागेल, संयम त्याला दाखवावा लागणार आहे, अनुशासन त्याला दाखवावं लागेल, ती एकाग्रता त्याला दाखवावी लागेल आणि त्यासोबतच आक्रमणही त्याला करावं लागणार आहे. 12 धावा लागल्या धावफलकावरती, 3 बॉलचा खेळ झालाय. पुढचा बॉल स्वीपचा इथे प्रयत्न केला होता, वा विकेटच्या मागे अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षण राहिलंय. 2 दिशेला थ्रो, हे टाळ्या वाजताय, टाळ्याचा गजर व्हायला हरकत नाहीये, जोरदार होऊ देत. काय फिल्डिंग केली आहे, प्रशांत आहेत विकेटच्या मागे. मी नक्कीच उल्लेख केला होता ना यांचा की हा तो ज्वारी आहे ज्यांनी अनेक खेळाडू घडवलेत अंडरआर्म क्रिकेटमध्ये. विकेटच्या मागून खेळ कसा बदलायचा हे त्यांना माहिती आहे आणि त्याचबरोबर मग आपल्याकडे काय तर ते कॉन्ट्रीब्युशन कसं द्यायचं. ही डाईव्ह मारून या 4 धावा रोखल्यात. संकेत आलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, समोर खेळलेत, गोळीच्या वेगाने बॉल ट्रॅव्हल होते पण चांगली फिल्डिंग केली जाते. अडवला जातोय तो बॉल, ठेवला जातोय मैदानाच्या आतमध्ये. चौकारांची आवश्यकता आहे प्रत्येक बॉलवरती, सध्या तरी आक्रमणाची आवश्यकता आहे. ते चौकार येत नाहीयेत, आक्रमण होत नाहीये. 14 धावा लागल्यात तरी देखील धावफलकावरती. यावेळेस चेक केलंय वा. अंडरआर्मचं क्रिकेट हे असंच असतं, हे आवडीचा खेळ आहे. पुढे सरसावून स्वीप, गोळीच्या वेगाने, वा काय स्ट्रोक खेळल्यात. वॉट अ स्ट्रोक, मंत्रमुग्ध केलाय या फटक्याने. डोळ्यांची पारणं फेडल्या गेलेत या फटक्यावरती. भाऊसाठी पारितोषिक आलाय, हेमंत दादांकडून ते पारितोषिक आहे. 3 बॉल 3 चौकारासाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिला तर आलाय आणि काय स्वीप खेळलाय पठ्ठ्याने. सांगितलंय थांबा अजून, धावफलक मोठा आहे ना, मी आहे मैदानाच्या आतमध्ये, चेस करू शकतोय, धम्मक आहे माझ्यामध्ये. स्किल्स, टेम्परामेंट, टॅलेंट हे सगळं भरलेलं आहे. त्याची प्रचिती द्यावी लागेल. संकेत आलाय मयुरेशच्या विपक्षात. हा पहिलाच बॉल, स्विचीचा प्रयत्न केला होता पुन्हा एकदा. प्रतीक शेट्टी, येस, प्रतीक शेट्टीने चांगला खेळ केलाय. आणखी एक बॉल जो मैदानाच्या आतमध्ये ठेवलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो तर टॅप केलाय फक्त बॉलला. संकेतच्या बॅटमधून आणखी एक चांगला स्ट्रोक, काव कॉर्नर, चांगली फिल्डिंग, सिंगलच मिळेल. इथे देखील स्विचचा प्रयत्न केला होता पण चातुर्य इथे मयुरेशकडे देखील आहे. वेग कमी केला बॉलवरती, फिंगर्सला थोडेसे रोल केले आणि आणखी एक डॉट बॉल टाकला. धावफलक 21 या आकड्यावरती आहे. 3रं षटक मार्गस्थ आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा यॉर्कर टाकलाय. वा मयुरेश, आणखी एक चांगला बॉल. या खेळाडूंनी इम्प्रेस केलाय. बॅटिंग असू देत, बॅटिंग करत असताना 30हून अधिक धावा केल्यात, बॉलिंग करत असतानाही कॉन्ट्रीब्युशन अप्रतिम राहिलेलं आहे. यावेळेस स्वीपचा फटका खेळाडू तैनात केलाय आणि त्याच्या हातामध्ये बॉल राहणार आहे. सिंगलच मिळेल. समोर खेळल्यात, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस खूप चांगली गोलंदाजी केली जाते. सिंगल इथे देखील मिळणार आहे. अशाच प्रकारे 3 षटकांचा खेळ तो संपलाय आणि त्या 3 षटकांच्या खेळानंतर धावा लागतात धावफलकावरती 23 लागल्यात.
12 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 41 धावेची आवश्यकता आहे. 12 मध्ये 41 हव्यात. मग मॅच संपली आहे का? तर अजिबात संपली नाहीये. एक मोठं षटक आलं, ज्या षटकामध्ये 3 ते 4 बाउंड्रीज आल्या, एक्स्ट्रा आल्या, तर मॅचला मजा येईल. 12 बॉल जिंकण्यासाठी अजूनही 41 धावेची आवश्यकता असणार आहे. रितेश येतात, रितेश मांढरे येतात बॉलिंग ट्रॅक वरती. नक्कीच समीकरण सहज नाहीये, सोपं नाहीये, पण सहजतेने आणि सोपं तुम्हाला काही मिळत नाही ना क्रिकेटच्या या पटलावरती. अंडरआर्मच्या या विश्वामध्ये तुम्हाला सहजतेने सोपं असं काहीही मिळत नाहीये. 12 बॉल 41 हव्यात, पण मात्र संकेतची बॅट जर तळपली, या खेळाडूचा खेळ मी पाहिलाय, मग सुरुवात जेव्हा झाली ना त्याच्या खेळाने, त्याच्या स्ट्रेट ड्राईव्हनी, त्याच्या वेगळ्या फटक्यांनी, जो अगदी बॉडीच्या मागून खेळतो त्या फटक्यांनी इम्प्रेस केलं होतं. पहिलाच बॉल लीफ केलाय, पहिलाच बॉल लक्षमच्या बाहेर आहे का? तरी यस, लक्षमच्या बाहेर आहे. 12 बॉल 40 धावेची आवश्यकता आहे. 12 मध्ये 10 चौकार तुम्हाला मारावे लागतील, पण पहिले 2 ते 3 आले तर मॅचला मजा येईल. लॉंग ऑन वरती चांगली फिल्डिंग केली जाते. डीप मध्ये खेळाडू तैनात केला होता, बॅटाने पारच्या आतमध्ये बॉलला फक्त टॅप केल्या संकेतने सिंगल मिळते. 11 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही आपण पाहिलं ना तर 39 धावेची आवश्यकता आहे. इथे देखील वेगाने बॉल बाहेर, नो बॉल. रितेशची चूक केली आहे आणि सांगितलंय मॅच आहे जिवंत, जाऊ कुठेही नका. आता मात्र हा जो पंजा आलाय, जो आपण अंडरआर्म क्रिकेटमध्ये नेहमी म्हणत असतो, तो आला की मॅच फिरते, पलटते, जागा मिळते बॅटरला. आता तसंच काहीतरी होत आहे का? 11 बॉल आणि जिंकण्यासाठी 34 धावेची आवश्यकता आहे. 11 बॉल आणि 34 धावेची आवश्यकता असणार आहे. मजा येईल मॅचला. नो बॉल फेकलाय. सगळ्यांचं लक्ष लागू नये या मोठ्या मॅच कडे. दोन्ही नामवंत संघ खेळत आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. इथे देखील खेळाडू सज्ज आहे. जीवाच्या आतंकाने तो बॉल अडवलाय, मैदानाच्या आतमध्ये ठेवलाय. दहा बॉल आणि 33 धावेची आवश्यकता होती. इथे देखील आपण पाहिलं तर बॅटची हलकीशी करा लागत असताना स्ट्रेट डाऊन द ग्राउंड समोर खेळ आहेत आणि एज लागतंय. विकेट मिळते का? तर येस, विकेट मिळते. प्रणयला परतावा लागेल. आठ बॉल आणि 32 धावेची आवश्यकता आहे. वा काय स्ट्रोक खेळलेत. अक्षरशः बॅटमधून बॉल चांगला आदळलाय,
पण तरी देखील खेळाडू आहे तैनात. काव कॉर्नर वरती सिंगलच मिळेल. 7 बॉल आणि 31 धावेची आवश्यकता आहे. 7 मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 31 धाबा हव्यात. जे सध्या तरी 7 लिगल्स बॉल फेकले तरी देखील ते शक्य नाही आहे. पण तरी देखील ते कॉन्फिडंट मीटर ते वाढण्यासाठी चांगला खेळ करावा लागेल. 7 बॉल 31. पुढे सरसावून खेळ आहेत. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे आलेत. डॉट बॉल आहे. शेवटचाही बॉल डॉट टाकला म्हणजे आता 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 31 धावेची आवश्यकता असेल. पुढचा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चांगला बॉल आदळला बॅट वरती. प्रतीक शेट्टी समोर बॉलिंग ट्रॅक वरती आहे. 6 बॉल आणि 31 धावेचा बचाव त्याला करायचा आहे. आता मात्र 5 बॉल वरती 30 धावा अशक्यतेकडे. समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. इथे देखील गोळीच्या वेगाने बॉल ट्रॅव्हल होतोय. संकेतच्या बॅट मधून आलाय चौकार. 4 बॉल आणि अजूनही 26 धावेची आवश्यकता आहे. चार मध्ये अजूनही 26 हव्यात. पण मात्र हा बॉल त्या चौकाराच्या दिशेने जाणं गरजेचं होतं. 3 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 25 धावेची आवश्यकता आहे. अक्षयला चांगला खेळावा लागेल. त्यालाही माहिती आहे 3 बॉल माझ्या बॅटला चांगले आढळले तर मात्र पुढच्या मॅच मध्ये तो कॉन्फिडन्स मीटर आहे तोही वरती जाणं गरजेचं आहे. बॉलिंग मध्ये थोड्याफार चुका आपण पाहिल्यात आणि त्यामुळे जे 64 धावेचं लक्ष आहे ते खूप मोठं होतं. चांगली बॅटिंगही झाली. इथे स्विच हिट करायचा प्रयत्न केला होता. वाक्याच्या बाहेर बॉल निघालाय आणि बॅटर आउट आहे. हिट विकेट स्वरूपाने बॅटर आउट झालेत. बोल्ड झाल्यात का? बोल्ड झाल्यात बॅटर. येस, विकेट मिळते. अक्षयला परतावा लागेल. 2 बॉल आणि 25 धावेची आवश्यकता आहे. पण सध्याच्या काळामध्ये जो बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय ना, टीम तन्मय प्रतिष्ठान त्याचे टीनू बेडेकर असतील या खेळाडूंनी देखील या सीझन मध्ये इम्प्रेस केलाय. अनेक वेळेस संघ अडचणीत असताना चांगली बहारदार बॅटिंग केली. आता मात्र हा सामना जिंकवणं कठीण आहे. अशक्यतेकडेच आहे. पण तरी देखील त्यालाही चांगली बॅटिंग करावी लागेल. बॅटला बॉल आदळणं गरजेचं आहे. मॅच प्रॅक्टिस ज्याला म्हणतो ना ती घेणं इथून गरजेची आहे. 2 मध्ये 25. प्रतीक आहेत समोर. चांगला बॉल त्यांनी हाताळला. डॉट बॉल. शेवटचा बॉल विजयावरती शिक्का मोर्तब करणारा हा शेवटचा बॉल असेल. विजय सुनिश्चित करणारा हा शेवटचा बॉल असेल. शेवटचा बॉल तोही चांगला हाताळलाय. पहिली मॅच जिंकली आहे. त्या पहिल्या मॅच वरती विजयाची छाप सोडली आहे जयवीर विके प्रतिष्ठान या संघाने. केल्यानंतरच मैदानाचा ताबा सोडायचा. जाऊयात आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने. नो डाऊट या मॅच मध्ये ज्यांनी विकेट किपिंग चांगली केली त्याचबरोबर बॉलिंगही अप्रतिम केली पण सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं त्या बॅटिंग मध्ये जिथे